हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला सोफा क्लिनिंगचा हा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे। काही महिन्यांपूर्वी मी नवीन सोफा माझ्या घरी आणला होता, पण घरी लहान बाळ असल्यामुळे सोफ्यावर बरेच डाग पडले होते। सोफा क्लिनिंगसाठी मी बऱ्याच ठिकाणी फोन करून चौकशी केली, पण चार्जेस खूप सांगत होते। तर विजय होम सर्व्हिस यांना मी कॉल करून चेक केलं तर अफोर्डेबल प्राईजमध्ये फक्त ह्यांच्याकडून सोफा क्लिनिंग करून देत होते आणि प्रोसिजर ही सगळ्या ठिकाणी जी सांगितली ती सेमच होती। अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळत असल्यामुळे मी यांची अपॉइंटमेंट बुक केली। अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर अगदीच 3 ते 4 तासांमध्ये यांची टीम सोफा क्लिनिंगसाठी आली होती। यांच्या टीमकडून 2 लोक यांनी सोफा क्लिनिंगसाठी पाठवली होती। क्लिनिंगसाठी ज्या पण गोष्टी लागणार होत्या त्या त्यांच्या टीमने त्यांच्यासोबत कॅरी केल्या होत्या। घरी आल्यानंतर फक्त त्यांना सोफा क्लिनिंगसाठी पाणी लागणार होतं। एका बकेटमध्ये पाणी भरून दिल्यानंतर त्यांनी त्यांची प्रोसिजर स्टार्ट केली। सुरुवातीला त्यांनी जी पण सोफ्यावर डस्ट होती ती व्हॅक्यूम क्लीनरच्या यूजने क्लीन करायला स्टार्ट केली। माझा हा सोफा 5 सीटर होता, तर त्यांनी पहिले 2 सीटर क्लिनिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर 3 सीटरचे होते ते क्लीन करायला घेतले। डस्ट क्लिनिंगमध्येच यांचे जवळपास 15 ते 20 मिनटं गेले। डस्ट क्लिनिंग इतक्या डीपली केलं होतं, अगदी सोफ्याचे सगळे कानेकोपरे घेतले होते। इकडे ऑलरेडी 3 सीटरचं डस्टिंग चालू होतं। त्याचबरोबर त्यांच्या टीममधला दुसरा माणूस सेकंड स्टेपसाठी फोम बनवायला घेत होता। आता मी ऑलरेडी यांना एका बकेटमध्ये पाणी काढून दिलं होतं, तर त्याच बकेटमध्ये त्यांनी त्यांच्याकडून आणलेला एक शॅम्पू मिक्स केला आणि फोम बनवून घेतला। इकडे आता सोफा क्लिनिंगची सेकंड स्टेप चालू आहे। सोफा एकदम फोमने पूर्ण ओला करून घेतला होता। पूर्ण सोफ्याला यांनी फोम अप्लाय केला होता। फोम अप्लाय करत असतानाच यांनी सोफा चांगला स्क्रबिंग करून सुद्धा घेतला। फोमिंग आणि स्क्रबिंग नंतरची जी शेवटची स्टेप होती त्याच्यामध्ये त्यांनी व्हॅक्यूम क्लीनरच्या सहाय्याने जे सोफ्यामध्ये पाणी आणि फोम ॲब्झॉर्ब झाला होता तो काढून टाकला। सोफा क्लिनिंगसाठी बऱ्यापैकी 1.5 ते 2 तास गेले। सोफा क्लीन केल्यानंतर अगदी नव्यासारखा दिसत होता। सोफा क्लिनिंगचे चार्जेस होते ते फक्त 750 रुपये होते। हा सोफा 5 सीटर होता, त्यामुळे 5 सीटरसाठी त्यांनी 750 रुपये घेतले। बाकीच्यांच्या कंपॅरिझनमध्ये फक्त यांच्याकडूनच कमी प्राईजमध्ये सोफा क्लिनिंग करून देत होते, त्यामुळे माझ्यासाठी तर ही अफोर्डेबलच प्राईज होती। क्लिनिंगची पूर्ण प्रोसिजर संपल्यानंतर सोफा ड्राय होण्यासाठी फॅन खाली 4 ते 5 तासांसाठी ठेवला होता। पावसाचे दिवस असल्यामुळे सोफा ड्राय व्हायला खूप वेळ लागला, पण सोफा मात्र नीट क्लीन झाला होता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।